नमस्कार, गुड मॉर्निंग. इथले उपस्थित सगळ्या मीडियाकर्मींचं मी सहर्ष स्वागत करतो. अतिशय युथफुल आणि एनर्जेटिक असं हे नाटक आहे. वाईड विंग्स मीडिया निर्मित आणि पहिलं LED प्लस म्युझिकल असं हे नाटक येतं आहे. आणि आजकाल सगळे मोठे मोठे फेमस यंग कंपनीज म्हणतच असतात की आमचं ॲव्हरेज एज टीमचं 40 वर्ष आहे, 35 वर्ष आहे. इथल्या आमच्या या यंग टीमचं वय जे ते मला वाटतं 30च आहे फार फार तर. सो ही तर अतिशय यंग टीम आहे आणि त्यांचं अर्थात ठरलंय फॉरेवर हे नाटक जे आहे ते लवकरच 18 तारखेला त्याचा शुभारंभ होणार आहे. आणि मी त्या लकी लोकांपैकी एक आहे ज्यांना हे नाटक काल थोडंसं पाहता आलं आणि 18 तारखेला अर्थात ओपन होईल. पण या नाटकाविषयी आज आपण इथे उपस्थित या सगळ्या मंडळींशी गप्पा मारणार आहोत. एक खास गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की इथे स्टेजवरती असलेले सगळेजण डबल रोलमध्ये आहेत. येस, कसं ते तुम्हाला सांगतो लगेच इंट्रोड्यूस करून देताना. पहिलं म्हणजे की आपल्या नाटकाचा जो दिग्दर्शक आहे ऋषी मनोहर, तो दिग्दर्शक पण आहे आणि या नाटकाचा वन ऑफ द प्रोड्युसर सुद्धा आहे. सो अशा प्रकारे त्याचा हा डबल रोल. सो हॅलो ऋषी. त्याचबरोबर त्याच्या बाजूला जी बसलेली आहे ती म्हणजे की या नाटकाची लेखिका आहे आणि ती लेखिका तर आहेच आहे, पण त्याचबरोबर ती या नाटकामध्ये ॲक्टिंगसुद्धा करते आणि तोच तिचा अतिशय फ्रँक मोनोलॉग या नाटकामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो. अशी अक्षता आपल्यासोबत आहे. हॅलो अक्षता. त्याचबरोबर या नाटकाची को प्रोड्युसर तिच्या बाजूला बसलेली आहे ऋता दुर्गुळे. इंट्रोडक्शनची गरज नाही, पण ती पण डबल रोलमध्ये आहे कारण की ती को प्रोड्युसर आहे आणि ती अभिनेत्री आहे अर्थात या नाटकामध्ये. आणि मला एक तुला कालच्या परफॉर्मन्स नंतर एक तुझं खरंच कौतुक करायचं आहे. ते म्हणजे की मी खूप आमच्या लहान असताना म्हणजे मी पाहिलं होतं नाटक. मुक्ता बर्वे सुदर्शनला एक नाटक करायचे आणि बघायचं होतं. अँक्शियस होता ना, तिने जे वर्किंग केलं होतं बरंचसं काही तर त्याची आठवण करून देणं, कॉपी नाही पण त्याची आठवण करून देईल असं मला थोडंसं त्याची आठवण झाली मला. एवढं मात्र मी फ्रँकली सांगेन तुम्हाला. सो तुम्ही खूप मनापासून तो परफॉर्मन्स केलेला आहे. आणि त्याचबरोबर हिच्याबद्दल गंमत म्हणजे मी परवा प्रॅक्टिस बघायला गेलो आणि म्हटलं अरे ही अभिनेत्री उत्तम करते रे, असं वाटतं की हिनेच लिहिलं हे नाटक. मग मला कुशल म्हणतो नाही तिनेच लिहिलं ते नाटक. म्हटलं अच्छा बरं ठीक आहे. सो अशी ही टीम जी आहे ती त्यांनी फार मनापासून हा परफॉर्मन्स केला, हा माझा सांगण्याचा मुद्दा आहे. आणि अर्थात माझ्यासाठी खूपच छान सरप्राईज होतं ते म्हणजे की आपला कपिल रेडेकर हा अभिनय उत्तम करतोय मला माहिती होतं, प्रोफेशनली शिकून आलाय हे मला माहिती होतं, पण त्याच्या गायला लागला तेव्हा म्हटलं अरे शिकलाय का रे कुठे गाणं वगैरे. आणि मग नंतर आपला जो कंपोजर आहे निमकर, त्यांनी मला सांगितलं की हा पठ्य शिकलेला आहे क्लासिकल लहानपणी आणि त्यामुळे तो छान गातोय. सो तो सुद्धा डबल रोलमध्ये आहे. तो अर्थात आपला मेन कॅरेक्टर आहे नाटकातला, वन ऑफ द मेन कॅरेक्टर, आणि तो पण या नाटकाचा निर्माता आहे. सो हॅलो कपिल. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहे कंपोजर या नाटकाचा आपला अनिरुद्ध निमकर, ज्यांनी की ही सुंदर गाणी आणि मॉडर्न गाणी जी आहेत ती त्यांनी केलेली आहेत. खूपच म्हणजे ही गाणी सगळी यूट्यूब म्युझिकवरती मगाशी मला प्रसादनी ऐकवली, तर ती फार सुंदर गाणी आहेत. म्हणजे एनिवेज नुसती ऐकू शकता, तुमच्या प्लेलिस्टमध्ये राहू शकतील, त्याच्यावरती अनेक रील्स होतील फॉर शुअर. आणि ऋतानी एकदा कॉल दिला तिच्या फॉलोअर्सना की अजून जास्त रील्स होतील. मला शंकाच नाही आहे त्याबाबत. सो अशी गाणी जी आहेत ती आपल्या अनिरुद्ध निमकरनी केलेली आहेत. सो अशी ही टीम आज इथे माझ्यासोबत आहे. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे या नाटकाचे म्युझिक लॉन्च आणि आपल्या माध्यमकर्मींशी गप्पा, याच्यामध्ये पहिला प्रश्न ते म्हणजे की जर्म म्हणतात की जर्म कुठनं आला नाटकाचा. सो या नाटकाचा जन्म कसा झाला याच्याविषयी जरा आपण डिरेक्टरला आणि लेखिका आणि या सगळ्या मंडळींना विचारूयात. मला असं वाटतं अक्षता लेखिका आहे, सो तिने पहिले बोलावं. जर्म म्हणजे सी वेन यू राईट किंवा तुम्ही जेव्हा काहीही क्रिएट करता तेव्हा आय थिंक द लोएस्ट हँगिंग फ्रूट इज युअर लाईफ. अँड वेन आय से युअर लाईफ, नॉट नेसेसरीली माय लाईफ. त्याच्यामध्ये अनेक लोकांचे मी ऐकलेले एक्सपिरियन्सेस असतील, मी पाहिलेल्या काही घटना असतील. सो ह्या सगळ्याचं एक एकत्रित जिक्सॉ पझल तुम्ही घेऊन बसता आणि देन वेन यू सिट इन फ्रंट ऑफ दॅट ब्लँक स्क्रीन, तेव्हा तुम्ही फिगर आउट करता की आता हे सगळे पझल्स कसे जोडून हाऊ यू क्रिएट दॅट वन पिक्चर. त्यामुळे आय वुड से की मी आत्ता म्हणजे तर मीराचे काही ट्रेट्स असतील जे माझ्या बहिणीकडनं मला इमिजिएटली मला मिळाले आहेत, किंवा असे जसं मी म्हटलं तसं की सगळे लिव्ड एक्सपिरियन्सेसचं एक काहीतरी बांधून आपण काहीतरी करूया ह्याच्यातनं, हा एक हे होता. बट जर्म म्हणजे स्पेसिफिकली मला आठवतं की वेन आय इवन बिफोर आय स्टार्टेड रायटिंग,
माझं कदाचित थिंकिंग खूप व्हिज्युअल असल्यामुळे मला सगळ्यात पहिले फक्त एक व्हिज्युअल दिसलं. म्हणजे जसं आपण एक रील काल आपलं हे केलं, विच इज एक्झॅक्ट सेम व्हिज्युअल जे मला दिसलं होतं, की एक मुलगा आहे, अचानक एक मुलगी त्याच्या समोर येते काही वर्षांनी आणि इट्स अ रियुनियन आणि आपल्याला कळत नाही की आता पुढे काय होणार आहे. सो हे एक दिसलेलं मला व्हिज्युअल होतं आणि आय थिंक तिकडनं कुठेतरी या नाटकाची सुरुवात झाली 20 जानेवारीलाच, विच हॅपन्स टू बी कोइन्सिडेंटली ऋषीचा वाढदिवस. त्यामुळे आम्ही गमतीत म्हणतो की 20 जानेवारीला जन्माला आलेल्या गोष्टींची उंची जरा वाढते, त्यामुळे होपफुली नाटकाच्या बाबतीतही तसंच होईल. लेट्स सी. आणि लेखक मंडळी तिच्या नाटकामध्ये हा डायलॉग पण आहे की आपल्या स्वतःच्या गोष्टी ज्या त्या लीक होतातच कलाकृतीमध्ये. हे लेखक डेंजर असतात कारण का त्यांच्याशी नीट वागलं पाहिजे, नाही तर त्यांच्या कलाकृतीमध्ये ते तुमच्याबद्दल लिहून तुम्हाला मारून टाकू शकतील त्याच्यात. सो खतरनाक असतात ते. सो एनिवेज मला जाणून घ्यायला आवडेल की मला मूर्तरूप कसं आलं, कारण का डिरेक्टर म्हणून तुला भरपूर गोष्टींमध्ये नवीन नवीन तू डिसिजन्स घेतले, तुमच्या टीमनी नवीन डिसिजन्स घेतलेत. LED वॉल्सचा फार भारी उपयोग केला आहे. म्हणजे बाल्कनीमध्ये जेव्हा ती ॲक्च्युअल झाडं आणि सगळं हे होत असतं. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण मी स्पॉइलर आहे, मी सांगू शकत नाही, त्यामुळे एनिवे. सो असं LED वॉलचा उपयोग, त्याच्यानंतर म्युझिक क्वालिटी त्याच्यामध्ये आहे. सो कसं हे मूर्तरूप कसं आलं त्याला? सो मी थोडंसं मी प्रिक्वेल सारखं थोडं सांगतो. सो मी आणि कपिल आम्ही दोघं जण लंडनमध्ये शिकत होतो एकत्र, आणि तेव्हा मी तिकडची खूप म्युझिकल्स पाहिली, आणि तेव्हा आमची वेवलेंथ अशी जुळली की आपण पण एखादं म्युझिकल जसं तिथे होतं तसं आपण इथे पण भारतात, पुण्यात केलं पाहिजे, मुंबईत केलं पाहिजे. पण मग तशी थिएटर्स इकडे उपलब्ध तशी नाही आहेत जशी तिथे आहेत. तर मग असं काहीतरी केलं पाहिजे की इट इज लाईक अ टुरिंग. आपल्याकडे टुरिंग थिएटर्स आहे की इकडनं सेट उचलला, तिकडे केलं. सो वी वर सर्चिंग फॉर अ म्युझिकल. आम्ही एक म्युझिकल लिहितही होतो, एका आमचा दुसरा मित्र आहे त्याच्याबरोबर. सो ज्यांनी गाणी लिहिली आहेत आपल्या आजच्या म्युझिकची, सुजय जाधव, त्याच्याबरोबर आम्ही काम करत होतो. आणि वन फाईन डे अक्षता आणि कपिलचं बोलणं झालं होतं, आणि तिने त्याला सांगितलं होतं की मी एक नाटक लिहिलं जे म्युझिकल आहे. आणि मग आम्ही विचार केला की आपण एकदा ऐकून बघूया काय आहे. आणि तसं हे नाटकाचं रिडिंग आम्ही अंधेरीत केलं, आणि ते पहिल्या इन्स्टन्सला मला खूप आवडलं. आणि ते एवढं आवडलं की मी तिला म्हटलं की आपण हे नाटक करतोय, आपण हे नाटक करूया, आणि शी अग्रीड विथ इट. बट या नाटकाचा प्रवास खूप मोठा होता. मग हे नाटक पहिले आम्ही गमतीत ते म्हणतो की सुरुवातीला असं होतं की तिने फक्त एक अंक वाचला होता सुरुवातीला, तो अंकच मला खूप आवडला होता. पण तेव्हा असं, आता तू बघ ना, स्क्रिप्ट घेऊन 3 पात्र आहेत, घर आहे, असं वाटलं की छोटा सेटअप मधले नाटक होईल. पण ते जे वाढत जसं गेलं, त्यात LED सारखा एक मोठा, आम्ही हत्तीच म्हणू त्याला आमच्या नाटकातला, आणि तो इतका कमालपणे हाताळलाय. कारण, आणि तो मी नाही, म्हणजे त्याचं कन्सेप्च्युअलायझेशन माझं असलं तरी त्याच्याबरोबर मदत करायला आणि ते खऱ्यात उतरवण्यासाठी शुभंकर सौंदणकर नावाचा एक आउटस्टँडिंग VFX आर्टिस्ट आहे, तो ह्या सगळ्याच्या मागे आहे. आणि त्यांनी ते व्हिज्युअल जे मला दिसलं ते सत्यात पण आणलं पाहिजे ना, तर ते आणलं, आणि ते एवढंच चोख आणलं. सो आणि निमकरचं म्युझिक, सुजय जाधवचे शब्द, सगळंच, म्हणजे ते म्युझिकल उभं करताना सगळे बाजू खूप सक्षम मिळाल्या मला. सो मजा आली. वा. बरं, कास्टिंग खूप महत्त्वाचं असतं नाटकामध्ये, स्पेशली नाटकामध्ये. तर कास्टिंगविषयी आपण ऋताला विचारूयात. कास्टिंग कसं काय झालं ऋता तुझं याच्यामध्ये? कास्टिंगचा तुला कसा कॉल आला? तुला ऑडिशन द्यायला लागली, नाही लागली? काय झालं, कसं झालं? कसं काय म्हणलं ऋषी तुला? ऑन आहे या. सो ऋषी आणि मी एकत्र काम केलं आहे दादा एक गुड न्यूज मध्ये, आणि त्याच्यानंतर मीही त्याच्यातून बाहेर पडले, ऋषीही शिकायला गेला लंडनला. आणि समहाव माझ्या कंटिन्युअसली हे डोक्यात होतं की दर आठवड्याला कमिट करणं जरा कठीण जात होतं, बिकॉज ऑफ द टाईमलाईन्स आणि बिकॉज ऑफ फिल्मचं शूट किंवा असं सगळं वेब सिरीजचं शूट, राईट या. सो कुठेतरी 15 जुलै 2022ला मी शेवटचा प्रयोग केला आहे दादाचा. त्याच्यानंतर आत्ता 18 ऑक्टोबर 2025ला करणार आहे, ठरलं आहे फॉरेव्हरचा. आणि असं नाही की मध्ये नाटकं विचारली गेली नाही, पण समहाव ती सतत एक भीती होती की यार आपण कमिट करतो आणि मग आपल्यालाच त्याचं जरा ओव्हरवेल्मिंग होत जातं सगळं, आणि तारखा मॅनेज होत नाही. पण आय थिंक जुलैमध्ये मी ऐकलं, 8 जुलैला ऐकलं मी अंधेरीतच. आणि जेव्हा ऐकलं तेव्हा मला असं झालं की हे केलं पाहिजे, बिकॉज एकतर खूप आत्ताचं आहे, म्हणजे त्याची भाषा खूप आत्ताची आहे. तू पाहिलं आहेस नाटक तर ते खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि मी मीरा ह्या कॅरेक्टरला खूपच
रिलेट करू शकते कारण मी आहे थोडी तशी आणि हे ऋषीने करेक्ट ओळखलंय त्यामुळे ॲक्च्युली हा म्हणजे कास्टिंगचं तो बेटर सांगू शकतो. मला एकच वाक्य बोलायचंय. कास्टिंग मला फॉर शुअर माहिती आहे की कास्टिंग असं टिपिकल झालं नसणार आहे, पण जे काही प्रोसेस होती नाही, मी तिच्यामध्ये एकच वाक्य बोलतो. मी हे नाटक ऐकल्यानंतर मी कपिल, अक्षता होतो आणि कुशल होता आय गेस. मी हे नाटक ज्या दिवशी अक्षताकडनं पूर्ण ऐकलं त्या दिवशी मी सांगितलं हे नाटक ऋता दुर्गुळेचं नाटक आहे. मी त्या दिवशी ठरवलं की पहिला फोन मी तिला करणार, मी दुसरं कोणालाच विचारलं नाही. त्यामुळे माझ्या लिटरली मग ती भाषाच मला तिच्या तोंडात ऐकवायला लागली, असं झालं. आणि आम्ही चांगले मित्र पण होतो. सो आय नो की हाऊ शी साऊंड्स ना. त्यामुळे म्हणजे माझ्यासाठी ते खूप क्लिअर होतं. नाही मी तेच म्हणणार होते की ॲक्च्युली म्हणजे कास्टिंग आणि हे डिरेक्टरच म्हणजे त्याचंच विजन आहे ते. पण सगळं ऐकल्यानंतर असं झालं की हे म्हणजे आपण खूप वेळानं असं बाहेर जातो, कामं बघतो आणि मग आपल्याला सतत असं वाटत राहतं की अरे हे आपल्याला कधी करता येईल किंवा आपल्याला कधीही असं सगळं काहीतरी क्रिएट करता येईल. आणि लाईक माइंडेड माणसं मिळणं हे खूपच रेअर आहे. म्हणजे कॉन्फ्लिक्ट सगळीकडेच असणार आहेत. त्याच्यानेच ते जे आता 18 ऑक्टोबरला जे होईल ते इट्स गोना वॉश आउट एव्हरीथिंग वॉट एव्हर ज्या जर्नी आणि प्रोसेसमध्ये झालेलं आहे. पण एक असं वाटत आहे म्हणजे जसं लंडनला आम्ही कन्नी शूट करत होतो तेव्हा मलाही प्रचंड आवडतात म्युझिकल्स. म्हणजे ते डान्स काय करतात, तिथे एक स्टोरी काय फ्लो होते आणि इतकं सहज करतात. ऑब्व्हियसली ते टेक्निकली खूप जास्त साऊंड आहेत, पण दॅट डझंट मीन की आपण तो प्रयत्नही करू नये. आणि ऋषीचं विजन, कपिल इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड, अक्षताने खूप उत्तम लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात मला असं वाटतं तू असं बोलले तिशीच्या अंडर टीम आहे वगैरे. आय फील ओल्ड हिअर बिकॉज मीच सगळ्यात मोठी आहे. पण आय थिंक नवीन एनर्जीबरोबर काम करणं आणि हे तुम्हालाही काहीतरी बरंच काही देऊन जातं. आणि सो आय एम रिअली एक्सायटेड. खूप प्रेशर आहे डेफिनेटली, कारण मध्येही असं झालं होतं की बापरे आता परत नाटक म्हणजे एव्हरी सॅटर्डे संडे परत हे. बट दिस टीम इज व्हेरी कन्सिडरेट आणि ते सगळंच म्हणजे मी आता महिनाभर नव्हते. आत्ता मी 4-5 ऑक्टोबरपासून खरं तर रोज रिहर्सल करते आहे. सो ते सगळंच म्हणजे आय थिंक इंटेंट असेल ना की हे घडवून आणायचं आहे तर ते सगळं होतं आहे. आणि आय जस्ट होप की लोकांना खूप आवडेल. म्हणजे या कपिल, तुझं कास्टिंग पण लंडनमध्येच ठरलं म्हणजे? हो, म्हणजे नाटक लिहायच्या आधी ठरलेलं वाटतं तिकडे करायचं होतं. नाही म्हणजे आता अगेन तू म्हणाला तेच झालं. म्हणजे लंडनमध्ये आम्ही असताना अगेन वी वर बॅम्बूजल्ड की आम्ही हॅरी पॉटर बघितलं एक विकेंडला जाऊन. जे 2 पार्ट्समध्ये होतं. म्हणजे दुपारी 2 वाजता एक पार्ट होतो, त्यानंतर यू गेट होल इव्हनिंग तुम्ही जी स्पेंड करू शकता आणि देन 7:30 वाजता सेकंड पार्ट होतो. आणि संध्याकाळी आम्ही जेव्हा दोन्ही पार्ट बघून बाहेर निघालो त्यावेळेला असं झालं की अरे हे एवढं नाही शक्य. आता आपल्याला 100% माहिती आहे, पण किती आपण करू शकतो आणि ते कसं काही करता येईल ह्याच्या सगळ्या फिजिबिलिटीचा विचार करून हे सगळं. आणि आता माझे कास्टिंग म्हणजे आय डोंट नो, म्हणजे त्याला कदाचित मी आवडत असेल थोडाफार म्हणून घेतलं असेल त्यांनी मला, आय डोंट नो. ओके, अनिरुद्ध, हाव यू जॉईन दिस? म्हणजे तुझं कास्टिंग कसं झालं? म्हणजे तू कसं काय आलास इकडे? कपिल आणि मी खूप आधीपासून मित्र आहोत आणि आम्ही बरंच काम केलं आहे आधी. सॉंग्सवर पण केलं आणि लंडनला होता तेव्हा त्याचे 2 नाटकं होते तिकडे. तर अच्छा, ते झूम वरती तुम्ही करायचं ते झूमवर आम्ही झूमवर तो तिकडून मी इथून बाजा घेऊन चालू असायचं आमचं. अरे वा. सो देन काय माहीत त्याचा फोन आला आणि देन ऋषी जॉईन झाला कॉन्फरन्स कॉलवर की असं असं निमकर करायचं आहे, तू करशील का? मी बोललो अरे मी म्युझिकल नाटक अजून पर्यंत केलं नाही आहे, पहिलंच नाटक आहे माझं हे. आणि इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे कमर्शियल्स वगैरे मध्ये, पण नाटक हा कॉन्सेप्ट माझ्यासाठी हा सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदा मला असं करायला मिळाला. त्याच्यामुळे तुम्ही बोललो जमेल काय रे कपिल? अरे चल जमेल रे. मला हे सांगायचं याच्या बाबतीत की मी एवढं 100% सांगू शकतो की असा साऊंड म्हणजे मी आपल्या नाटकांमध्ये ऐकलेलं नाही. आणि मला आय न्यू एक्झॅक्टली म्हणजे हा माणूस ते करू शकेल. आणि ज्या अवेलेबल रिसोर्सेस आहेत आणि त्यामध्ये म्हणजे एक जुगाड पण गोष्ट असते ना, की असं नाही की बाबा आपल्याकडे खूप बजेट असतं आणि त्यामध्ये गोष्टी घडून येतात. बट ज्या अवेलेबल रिसोर्सेस आम्हाला होते त्यामध्ये पण त्यांनी फार कमाल म्हणजे जो साऊंड अचीव केला तो इट्स ब्रिलियंट. आणि हा आवाज वेगळा आहे असं सगळेजण, सगळे सिनेमे, सगळे नाटक म्हणतात हा आमचं म्युझिक वेगळं आहे वगैरे, पण हे ॲक्च्युअलमध्ये वेगळं आहे. कसं ते आता आपल्याला लगेच कळेलच, कारण का नेक्स्ट मी म्हटलं ना की सगळ्यांचे डबल रोल आहेत, याचाही डबल रोल आहे. हा कंपोजर आहे आणि त्याचबरोबर या दोघांचा ट्युटर पण होता. हा गाणं त्यांच्याकडनं गाऊन घेणं, त्यांचं प्रशिक्षण घेणं गाण्याचं, असा डबल रोल आपल्या निमकरनी सुद्धा निभावलेला आहे. फक्त त्याचं पाकिट नाही मिळालं.
तर ते पाकिट तुला 18 तारखेला मिळणार आहे स्टेजवरती की कसं गातायत ते. बरं मला मला सांग की या दोघांची प्रॅक्टिस घेतानाचे काही किस्से आठवत आहेत तुला? कपिल बरोबर मला काही जास्त त्रास झाला नाही कारण म्हणजे थँक्स. म्हणजे ऋता बरोबर झाला. थँक्यू. त्रास म्हणजे आता द शिप हॅज पण येस ऋताला कम्प्लीट बालवाडीपासून स्क्रॅच पासून शिकवावं लागलं आणि शी इज व्हेरी टॅलेंटेड. ऋताने ते कन्फेस पण केले तिच्या इंस्टाग्राम वरती की आता गावच लागतंय मला म्हणजे तिने काही frankly optionच सांगितलं. नव्हतं म्हणजे. दिवस रात्र मेहनत केली आहे या नाटकासाठी, खास करून म्युझिकसाठी. मला तर वाटतं ऍक्टिंगपेक्षा जास्त त्यांनी म्युझिक गाण्यासाठी जास्त वेळ काढलाय. आता गाण्याचं एवढं स्ट्रेस आलंय की ऍक्टिंग थोडी बाजूला राहते. ते चेहऱ्यावर दिसायला लागलंय आणि आता पण उत्तम यार, नाईस, मजा आली या प्रोसेसमध्ये. सो चला आता गप्पा खूप झाल्या, ही मोनोटोनी गप्पांची ब्रेक करूयात, एखाद्या गाण्यानी ब्रेक करूयात. एखादं गाणं कुठलं तरी तुमच्या ह्याच्यातलं ट्रू लाय प्ले करशील? ओके. कसं आपल्या निमकरनी गाऊन घेतलं बघूयात. हॅलो. वळणावर एखाद्या कधी तू भेटना, आठवण यावी जुनी तशी तू वाटण संपणारी मी एकटा, दिशाहीन प्रवास चाललेला, सोबतीची तुझ्या ओढता थांबना थांबना वळणावर एखाद्या कधी हे एवढंच आहे. इट्स शॉर्ट अँड स्वीट वन, स्मॉल वन. सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. म्हणजे आणि ही गाणी काल त्यांनी परफॉर्म करताना लाईव्ह गायली. हे खूप अवघड होतं कारण का त्यांचे मुवमेंट्स होते, डान्सेस होते. अजून जास्त मी बोलणार नाही कारण का ऋषी मला दिसतं इकडनं की जरा अरे जास्त नको डिस्क्लोज करू. सो असं करता करता ते सगळे करत होते. सो तुम्ही दोघं जण गाण्याबद्दल च्या काही आठवणी आहेत? खूपच घसा दमला मग घसा गरम करावा लागला काही म्हणजे कॉफीनं? नाही, कॉफीनेच करायला लागेल गरम. नाही पण कॉफी पण नाही सध्या. काय होतंय, मेन जास्त प्रॉब्लेम हाच होतो की गाणं एक फक्त गायचं असेल तर ते होऊन जातं. पण आता अगेन आर वी अलाउड टू सी दिस की आम्ही थोडाफार डान्स वगैरे पण करतो गात असताना. तर थोडा तो मला तरी द प्रॉब्लेम आय एम फेसिंग इज की मला याआधी असं पळत गायची सवय नव्हती. एका जागी उभं राहून किंवा बसून गायची सवय होती. त्यामुळे आता दॅट्स द चॅलेंज आय एम फेसिंग की या सगळ्या मुवमेंट्स पण आहेत, त्यामध्ये गायचं पण आहे. तर ते थोडं गाणं हा थोडाफार माझा पिंड आहे, डान्स हा माझा पिंड नाही. त्यामुळे आणि काही काही पॉईंट्सला ती एलईडी वॉल सुद्धा तिचं पण भान ठेवावं लागतं. म्हणजे अष्टावधानी नाही, अजून एक ॲडिशनल अवधान आहे इकडे एलईडी वॉलचं, कारण का त्याच्यावर पण काही काही गोष्टी घडत असतात. सो ती पण एक मजा आहे त्या नाटकामध्ये. जे बघतील जेव्हा प्रेक्षक तेव्हा मजा येईल त्यांना. मॅम आय वुड लाईक टू मेन्शन दिस की इट्स ॲक्च्युली अ कोलॅबोरेशन. म्हणजे कोणीही म्हणजे आपण जे म्हणतो ना की नाटक करताना तुम्ही स्टेजवर ऑन टोजच पाहिजे, पण आमची पिठातली माणसं म्हणजे जी बसली असते त्यांनाही ऑन टोज असणंच गरजेचं आहे. कारण एकही गोष्ट हलू शकत नाही, कारण खूप एकमेकांवर डिपेंडन्स आहे. म्हणजे LED पण बरेचसे ट्रान्झिशन्स आहेत, सगळं आहे. तर त्याचं टायमिंग हल्लं त्यानुसार कपिलच्या काही मोमेंट्स त्याच्यावर डिपेंडेंट. तर ते सगळंच म्हणजे वी कांट गो रॉंग इन एनी डिपार्टमेंट. सो इट्स लाईक की ते 2.5 तास सगळेच असेच म्हणजे की काय होणार आता असंच आहे ते. स्पेशली म्हणजे परत मी सांगू शकत नाही, स्पॉइलर अलर्ट, हिचा एक परफॉर्मन्स आहे, काल टाळ्या पडल्या त्याला. तर तो पण फार इंटरेस्टिंग आहे. तो पाहाल तेव्हाच तुम्हाला कळेल, कारण की ती मजा आहे. त्या सगळ्या टेक्नॉलॉजी प्लस कलाकार प्लस डिरेक्शन या सगळ्याची ती मजा आहे. त्यामुळे
ते ऋता काय सांगते की मी काय सांगू पाहतोय ते तुम्हाला पाहिल्यावरतीच कळणार आहे ती सगळी पण मजा. सगळ्यांनाच 18 ऑक्टोबर पासून बघायला मिळणारच आहे, बघायला कारण मिळणारच 18 आहे. ऑक्टोबरला आमचा शो आहे पहिला 9:30 वाजता बालगंधर्वला. त्यामुळे प्लीज नक्की या. आणि 19लाही आहे, 20लाही, मला माहिती आहे दिवाळी आहे, तर घरी सेलिब्रेट करा आणि दिवाळी आमच्याबरोबरही सेलिब्रेट करा. कारण आम्हीही म्हणजे आमचीच फॅमिली इथे येणार आहे, कारण आम्ही 3ही दिवस परफॉर्म करतोय. सो 18, 19, 20 आमचे प्रयोग आहेत, 22ला प्रयोग आहे आणि 24ला मुंबईला आहे, 24, 25, 26. तर हे म्हणजे आम्ही काहीतरी वेगळा प्रयत्न करतोय, पण हे लोकांपर्यंत पोहोचलंच नाही तर याचा काहीच उपयोग नाही आहे. सो हे ऑडियन्सच्याच हातात आहे की आपण दरवेळी काहीतरी वेगवेगळं करायचा प्रयत्न करतो, पण त्याचा रिस्पॉन्स नाही मिळाला तर मग ते काहीच उपयोग नाही आहे त्या सगळ्यासाठी. सो आणि सगळ्यांच्या आवडती रॅपिड फायर राऊंडकडे जाण्याआधी Oh my God. मला एक क्विकली इथे सांगायचं आहे की एक अजून भारी अँगल याच्यामध्ये ते म्हणजे की वाईड विंग्स मीडिया निर्मित हे नाटक आहे, मेड इन पुणे हे नाटक आहे. सो याविषयी ऋषी काय म्हणशील, कारण का खूप काळानंतर मेड इन पुणे असं अस्सल प्रोफेशनल नाटकाचं एक प्रोडक्शन आलेलं आहे समोर. नाही, ह्याचं पहिलं थँक्स मला ऋता आणि कपिलला द्यायला लागेल, कारण माझ्याबरोबर सहनिर्मिती आहे, तर दोघांनी आम्ही तिघही एकत्र ती करतोय. पण आम्ही निर्णय हा घेण्यामागचं कारण असं होतं की म्हणजे असं काही नव्हतं की काय म्हणतात त्याला, हे पुणे बेस्ड नाटकच करूया असा पहिल्यापासून थॉट नव्हता. इट गॉट इव्हॉल्व्ड असं झालं आणि ते झालं तर ते करूया मग इथेच. मग आम्ही GR पण इथे केली, नाटकाचं प्रोडक्शन इकडनं झालं. आता वाईड विंग्स पुण्यातच आहे कार्यरत जास्त, त्याच्यामुळे आम्ही सगळं आमचा बेस इकडेच केला आणि आपोआप त्याला असं एक नाव दिलं गेलं की अरे पुण्यातलं पण नवीन प्रोडक्शन येतं आहे. तर तसं ते नाही आहे, आमचे शोज पण खूप चालू आहेत. पण हो, व्यावसायिक नाटकात म्हणलं असतं खूप वर्षांनी पुण्यातलं प्रोडक्शन येतं आहे आणि ह्याचा पण मला पुणेकर म्हणून आनंद आहे, तुलाही असेल. मेड फॉर महाराष्ट्र अँड वर्ल्ड, प्राऊडली मेड इन पुणे. पुणे असं हे आहे. बरं, आता क्विकली रॅपिड फायरकडे आपण जाणार आहोत. सो जोडी पहिल्यांदा ही एक जोडी आहे आपली ऋता आणि आपल्या कपिलची. सो त्यांच्याबरोबर आधी आपण एक रॅपिड फायर खेळूयात आणि त्यानंतर आपण पुढे जाऊयात, ते म्हणजे की आपल्या 3च्या टीमकडे, आपला निमकर, अक्षता आणि ऋषी यांच्याकडे. पहिलं तुमच्या दोघांपासून सुरू करूयात, ठीक आहे? रॅपिड फायर आहे, पटकन रिॲक्ट करायचं आहे. ऋता, कपिल, ठीक आहे? हा, ब्रेस युअर सेल्फ. आमच्या दिग्दर्शकाने आम्हाला थोडं हळूहळू म्हणजे टाइम घेऊन करायला सांगितलं, पण ठीक आहे. नाही 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 नाही, हे बरोबर करायचं आहे इकडे, ठीक आहे? मी काहीतरी बोलणार, त्याच्यावर तुम्हाला पटकन रिॲक्ट करायचं आहे, ओके. ठीक आहे? ऋता, प्रेमाचं प्रतीक. प्रतीक. शहा. म्हणजे अरे रिॲक्ट करायचंय, प्रेमाचं प्रतीक. प्रतीक. शहा. प्रेम. कपिल, प्रेमाचं प्रतीक. रॅपिड फायर. नाही, अनलकी. अनलकी प्रेमाचं प्रतीक. अबीर म्हणून नाही उत्तर द्यायचं. हो, हे अबीर म्हणून उत्तर आहे का कपिल म्हणून उत्तर कपिल आहे? म्हणून उत्तर आहे. कपिल म्हणून उत्तर आहे. माहिती आहे, अबीर हे त्याच्या कॅरेक्टरचं नाव आहे, मीरा हे ऋता प्ले करते त्या कॅरेक्टरचं नाव आहे. सो हे अबीर म्हणून आहे. हो हो. अनलकी. स्पॉइलर अलर्ट. हे असं सांगायचं नाही. तू ऋषीची परमिशन घेतलीस का? नाही, पण असं काही नाहीये, वेगळं आहे, मजा आहे त्याच्यामध्ये. रिअल लाईफ मधलं तुमचं पहिल्या क्रशचं नाव? पहिली क्रश माझी दीपिका पदुकोण, ओम शांती ओम, मॅडली इन लव्ह. खूप सेफ आन्सर आहे. ऋता, तू तरी रणबीर कपूर. हा, हे दोघांनी खूप सेफ आन्सर दिले. रिअल लाईफ मधलं असं काहीतरी गॉसिप मिळेल असं मला वाटलं होतं. खरंच सांगते. वेळ लागला होता ते ऐकून. ओके, ठीक आहे. ओके, नेक्स्ट. प्रपोज करण्यासाठी आयडियल जागा? बीच, माउंटन, मेट्रो? माउंटन्स. मेट्रो ऑप्शन. माउंटन्स. 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 बीच, माउंटन. माउंटन्स. माउंटन्स. ओके, ठीक आहे. माउंटन वरती प्रोजेक्ट मी तरी रिजेक्ट करणार नाही बाबा आजकालच्या युगामध्ये. हा, तिथे तात्पुरता. हा, ओके ओके. आता खाली गेलो की मग काय ते खरं सांगू. हो, ओके. नेक्स्ट, एखादी फिल्मी डायलॉग, तुम्ही दोघं ऍक्टर आहात तर तुमच्यासाठी स्पेसिफिकली हे कुठलाही फिल्मी क्रेझी डायलॉग ज्याच्यामध्ये प्रेम व्यक्त केले जाते, फिल्मी डायलॉग थ्रू, तसं व्यक्त करा. कहते किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. अजून शाहरुख खानचे भरपूर डायलॉग मी दिवस जाईल अख्खा, ठीक आहे? ऋता. मला तू येतोस. ऋता, तू. यार, थँक्स ऋषी. मला तू येतोस आरपार. क्या बात आहे. ओके ओके. पॅचअप साठी आयडियल गिफ्ट काय? ऐकणाऱ्यांना. बँडेड. बँडेड.
बापरे खतरनाक, म्हणजे खतरनाक यू ब्रेकअप पुट झालाय. बँडेड्स ऑन द वुंड्स ना, त्यामुळे फॉर हिलिंग. हिंसक ब्रेकअप झालेला असणार आहे म्हणजे डेफिनेटली. हां, पॅचअप साठी आयडियल गिफ्ट. आता त्यांनी बँडेज म्हटलं तू क्रोसिन वगैरे म्हणू नकोस तू. मी पण ॲक्च्युली मी म्हणणार होते घड्याळ, पण ठीक आहे घड्याळ गिफ्ट देत नाही त्यामुळे मला कळत नाही आता, म्हणजे आर टाइम स्टार्ट्स नाव अगेन असं टाइप्स. अरे बापरे, अरे बापरे, ओ हो हो. ओके ओके. आवडतं लेट नाईट फूड? मी खाते पिझ्झा, मला खायचा पिझ्झा असेल तर. लेट हो, मी नाईट खाते, मला तू- खूप कपिल, तू आवडतो. खात नाहीस? काय सांगतोस? सध्या तो नो कार्ब्सवर आहे. नो कार्ब्स. सध्या असं नाही, पण एक सवय झाली की मी लेट नाहीच खात थोडं. ओके ओके ठीक आहे. ब्रेकअप करायचं झालं तर जसं नोकरी सोडताना आजकाल खूप पॉप्युलर ते होऊन गेलं होतं बघा की आय क्विट, मी चाललो, असा मेल काही काही जण टाकतात, स्क्रीनशॉट व्हायरल होतात. तसं ब्रेकअप करताना एका वाक्यात करायचं झालं तर? एका वाक्यात हां. आपण नको पुढे जायला. नाही, दुसरं काहीतरी. दुसरं काही नाही, म्हणजे मी थोडा घाबरट आहे, त्यामुळे मी नाही, म्हणजे सहसा मी माझी बोलती बंद होते. आय कांट डू इट. आय कांट डू इट. आय कॅन डू इट. ओके ओके. नेक्स्ट, फेवरेट ऑन स्क्रीन कपल, तुमच्या दोघांच्या व्यतिरिक्त ऑन स्क्रीन कपल? ललित आणि ऋता. ललित आणि ऋता. ओके. हे 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 पुढच्या गोष्टीची प्रमोशनची पार्टनरशिप आहे. आरपार इज स्टिल इन थिएटर्स. नाही, ते तर आहे. येस, दिस अँड यू पेअर एनीबडी विथ शाहरुख खान. आय लव्ह इट. ओके ठीक आहे. रिलेशनशिपमध्ये रोमॅन्स वाढवण्यासाठी काय ट्रीट द्यायला हवी? वेळ. ओहो बापरे, डीप. हा, मला कारण वाटलं सध्या माझ्याकडे नाही. चॉकलेट केक वगैरे असं काहीतरी मला वाटलं वेळ. उत्तर येईल. नाही, वेळ. आता तू पण असं काहीतरी डीप उत्तर दे. नाही, वेळ आणि अटेन्शनच म्हणूया आपण. अटेन्शन प्रॉब्ली. ओके ओके. तू मला आवडतोस, आवडतेस, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे असं न म्हणता सरळ सरळ असं काहीतरी वाकडं बोलून कसं काय हे व्यक्त करता येईल? कैसे बताऊ मैं मेरे लिए तुम कौन हो, आणि ते सगळं जे काय पुढे आहे. हे फारच फिल्म आहे. लंडनला जाऊन अजूनही बॉलिवूड वालाच आहे. हां. मला तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडायला लागले. ओके. मला वाटलं एवढा विचार केलास तर पुणेरी उत्तर देशील. जेवलास का? जेवलास का? हे अस्सल मराठी आय लव्ह यू आहे की नाही? एनिवे गाईज, थँक्यू व्हेरी मच. मस्त Thank तुम्ही you. परफॉर्म केलं. पण आता गाण्यातनं तुम्हाला रिॲक्ट व्हायचं आहे. कुठलंही गाणं ते तुम्ही तुला सांगतो. खूप वेळ प्रेमी युगुलानं एकत्र स्पेंड केल्यानंतर रात्री तिला निघून जायचं आहे. कुठलं गाणं या सिच्युएशनला? लग जा गले के फिर ये हसी रात. एक्झॅक्ट तेच. ब्रेकअप झालंय, 7 वर्षांनंतर ब्रेकअप झालंय, कुठलं गाणं? ब्रेकअप झालंय. अरे बापरे. सॉरी, म्युझिकची टेस्ट थोडी माझी. आय थिंक फिक्स यू, कोल्ड प्ले. कोल्ड प्ले. ओके. तू कॉन्सर्टला गेली होतीस? फ्लेक्स आहे हा. इकडे याला म्हणतात फ्लेक्स. ओके. आपल्या दुसऱ्या टीमकडे जाऊयात, ते म्हणजे की या आपल्या रॅपिड फायर राऊंडसाठी. ओके, पटापट उत्तर द्यायचे बरं का. बघूयात कुठली टीम बेटर परफॉर्म करते. आपल्या अबीर आणि मीराच्या टीमने बेटर परफॉर्म केलं का तुम्ही? फास्ट उत्तर द्यायचे. ठीक आहे, चला सुरू करूयात. हां, हग की हातात हात घेणं? हातात हात घेणं. हातात हात. हग. हग. हा, हातात हग. असं झालं ते. हां. अक्षता. अरे हातात हात घेणं की हग? काय बेटर आहे? प्रेमात ना. हा, प्रेमात असणार. म्हणजे का? पोलिसांनी पकडल्यावरती त्यालाच मिठी मारे, काय मामा सोडा मला, असं मग माझं पण हक आहे. मग म्हटलं अच्छा, मगाशी त्यांनी हातात हात घेतला, टेस्ट द वॉटर, आणि नंतर आता हग पर्यंत पोहोचलास तू. दोन्ही चालतं ना. निमकर बोलेल की नाही बोलेल म्हणता म्हणता हग पर्यंत पोहोचला. हा, हग. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, अशी कुठली, सेम त्यांच्यासारखंच आहे, अशी कुठली गोष्ट जी रोमॅन्सला मॉडर्न बनवते? म्युझिक.
म्युझिक. ओके. मगाशी एक मला मस्त उत्तर दिलं होतंस तू. अजून कुकिंग. कुकिंग. हे बरोबर आहे, पोटातनं मार्ग जातो सगळा. ऋषी. मॉडर्न. आय थिंक वॉचिंग फिल्म्स टुगेदर. ओके. किंवा वॉचिंग सम लाईव्ह गोष्टी एक टुगेदर. मला खूप छान उत्तर मगाशी बोलता बोलता हा म्हटला होता निमकर, ते म्हणजे की रिस्पेक्ट. बहुत yeah. डीप भाई, बहुत डीप, बहुत हार्ड. ऑल्सो मे बी ह्या नाटकानंतर इट कॅन बी वॉच अ थिएटर डेट. हे नाटक बघायला या. थिएटर That can डेट. be a येस, ऍक्च्युली एक 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 ही मॉडर्न गोष्ट आहे, पण सगळ्यांसाठीची गोष्ट आहे. ही एक खास गोष्ट आहे याची. पोरं पोरींना इम्प्रेस करण्यासाठी चीझी पिकअप लाईन. पिकअप लाईन. मी पियानो शिकवू तुला. याचं पुढच्या वर्षी लग्न आहे, जस्ट सांगतोय. मग पियानो शिकवण्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. सध्या तिला शिकवतोय. हा, तिला शिकवतोस ना. हा, हो. माझ्यावर यूज झाली होती, सो आय कॅन हा. टेल यू दॅट की व्हॉट्स द टाइम. आणि मी बघायला गेले आणि त्यांनी मला सांगितलं की बघू नकोस, इट्स टाइम फॉर अस टू बी टुगेदर. बापरे. ओके. 18 तारखेला तुम्ही या नाटकासोबत असणार आहात, असं एक चीझी लाईन इकडे वापरतो मी. ऋषी. मला नाही असं येते काही, पण आमच्या टीमकडनं एक कडक उत्तर आलेलं आहे जे हरवलंय त्यांच्या टीमला. तुला कुठल्या मुलीने अशी चीझी लाईन वगैरे नाही मारली? मारलेली. चल आपलं प्रेम वेगळ्या उंचीवर घेऊन छे जाऊ. छे छे छे. असं नाही कोणी. खोटं बोलतोय हा, खोटं बोलतोय हा, 100% खोटं हा, बोलतोय. मग तेच म्हणलं ना मी. म्हणजे नाही नाही माहिती अशी चल आपलं प्रेम एका वेगळ्या. नाही, ह्यानी नसेल मारली, ह्याच्यावर नाही मारलेली, ह्याच्यावरती नाही. 100% खोटं. मलाही असं वाटत नाहीये. असती तर मी सांगितली असती क्विकली. म्हणजे टॉल स्मार्ट हँडसम असा हा डिरेक्टर आणि वगैरे ऍक्टर वगैरे लेखक वगैरे. हा, सांग ना प्लीज. लंडनच्या आठवणी, लंडन डायरीज. ओके. आय लव्ह यू न म्हणता कसं म्हणणार? तुला पियानो खूप छान वाजवता येतो. आता तू पियानो शिकलीस. वी गॉट दिस. ओके. आपल्या रायटर म्हणतात वी गॉट दिस. हा. आय थिंक जस्ट बाय द लुक. लुक. हा, डोळ्यात बघणं. डोळ्यात बघणं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट. हाच माझा आवडता एक प्रश्न आहे, तो तुम्हाला विचारतो. प्रपोज करण्यासाठीची आयडियल जागा. ओपन क्वेश्चन. बीच. एनी टाइम. बीच. या नाही, माउंटेन्स. माउंटन्स. खतरनाक रायटर. त्याच्यानंतर एखादा फिल्मी डायलॉग यू कॅन डू बेटर या दोघांपेक्षा, तुमच्यापैकी कोणीतरी फिल्मी डायलॉग प्रपोज करण्यासाठीचा. अक्षता, तुला सुचलंय? डाय हार्ड शाहरुख फॅन. तेरी आंखों की हसी काय तेरी आंखों की नमकीन मस्तियाँ, तेरी हंसी की. ते हे लोक म्हणतील आपल्या नाटकानंतर. ते येस ऑफकोर्स. अजून एक शाहरुखचा डायलॉग आहे कल हो ना हो मधला. तुम आंखें खोलती हो मैं तुम्हें देखता हूँ, मैं आंखें खोलता हूँ तो तुम दिखते हो, मैं आंखें बंद करता हूँ तो तुम्हें देखना चाहता हूँ. कल हो ना हो मधला. हो. मला वाटतं नेमकर हा डायलॉग मधनं एक्सप्रेस होण्यापेक्षा गाण्यामधनं एक्सप्रेस होईल. सो कुठलं गाणं गाशील तू प्रपोज करायला? नाटकातलंच गाऊ. हो, आम्ही दोघं गातो. गाणं. अरे गा रे. आणि कंपोजरनी टोपी घातली की तो छान गातो असा इतिहास आहे आपल्याकडे. त्यामुळे तू चांगलं गाशील. हिट होतो आणि तो. जातो जिथे तिथे दिसू लागे नाव कोण ते कोरलेले मनावर. तुझंच म्युझिक आहे, विसरलास तू. नंतर एडिट झालं. जातो जिथे तिथे दिसू लागे गाव कोणते
कोरलेले मनावर माझ्या नाव कोणते कळे ना कधी तुझ्यामध्ये हा जीव गुंतला नात्याला या तुझ्या माझ्या नाव काय देऊ सांगना तुझ्या विना आता कसे सारे व्यर्थ वाटते तुझ्या हातामध्ये द्यावा जन्म वाटते. And it goes on. क्या बात आहे. बरं, आता आपण तुमच्या प्रश्नांकडे येणार आहोत, पण त्याआधी वन वर्ड असा पुढचा आपला सेगमेंट आहे. एका शब्दात पटकन रिॲक्ट व्हायचंय. तुमच्याच नाटकाविषयी मी विचारणार आहे, त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न. एका शब्दात रिॲक्ट व्हायचंय पटकन, ठीक आहे? नाटक म्हटलं की काय वाटतं? एका शब्दात रिॲक्ट व्हायचंय. नाटक. एक्सप्रेशन. एक्सेल शीट. एक्सप्रेशन. एक्सप्रेशन. अच्छा, ओके. हां, नाटक. सगळ्यांनी रिॲक्ट व्हायचंय पटकन. पॅशन. तारखा नाही आहेत. डेट्स. डेट्स. होम. होम. ओके, वा, क्या बात आहे. चेंज माय लाईफ. ओके ओके. नेक्स्ट, ब्रेकअप. पटकन, क्विकली, ब्रेकअप. नको हवा असा. एका शब्दात एक्सप्रेसच होऊ शकत नाही. ओके, ठीक आहे. ब्रेकअप. हार्ड. हार्ड. पेनफुल. आर्ट. आर्ट. ओके, रॉकस्टार आन्सर आहे. हार्डच आहे म्हणजे. ओके. पॅचअप. ब्युटिफुल. एफर्ट. होप. टाइम. टाईप. टाइम. अच्छा, ओके. हां, फिलिंग गुड. अच्छा, ओके, गुड. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच गाईज. आता आपण नेक्स्ट जाऊयात, ते म्हणजे की आपल्या माध्यमकर्मींकडे आणि त्यांचे काय काय प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊयात. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुमचा प्रश्न विचारण्याआधी तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठल्या माध्यमातून आलेलात ते सांगा, आणि मग तुमचा प्रश्न विचारा. सर्वप्रथम आपलं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. मी प्रकाश मागाडे, लोकमान्य सांजवार्ता. आपलं सर्वात अगोदरचा प्रश्न, ठरलंय फेरवर हे नाव आपल्याला कसं काय सुचलं? ठरलंय फॉर एव्हर हे नाव ॲक्च्युली आमचा एक मित्र आहे आदित्य ताठे नावाचा. सो तो आज इथे आला पण आहे. आम्ही एकत्र सगळी नाटकाचं वाचन झाल्यानंतर एका ठिकाणी जेवायला गेलो तेव्हा तो अचानक म्हणला की अरे, आम्ही नावच शोधत होतो, तर या नाटकात जशी तुम्हाला माहिती आहे की इट्स अ लव्ह स्टोरी, सो त्याला अचानक ठरलंय फॉर एव्हर हे नाव सुचलं, कारण त्याचा रेफरन्स थोडा नाटकात होता आणि ते नाव आम्हाला सगळ्यांना खूप कॅची वाटलं, छान वाटलं. सो आम्ही त्याच्यावर एका सेकंदात लँड झालो की हो, दिस इज इट. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे दुसरं नाव आलंच नाही कुठलं रेसमध्ये. आणि म्हणजे आम्ही वी वर स्क्रॅचिंग आवर हेड्स, पण तो म्हणजे कॅज्युअल ऑर्डर देता देता त्यांनी अगदी इझिली नाव असं ठरलंय फॉर एव्हर, म्हणजे इतके आणि ते इझिली forever ठरलं आणि ते change नाही झालं. नाही 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 नाही. त्या नावाला कोणी नावं नाही ठेवली, म्हणजे सो या. हे नाटक लिहित असताना आपण कुठली स्टोरी अशी काय कुठल्या गावातली म्हणा किंवा कुठली काय पुस्तकातली अशी काय समोर ठेवली होती का? का हे नाटक लिहिलं कसं आहे? जसं मी म्हटलं की काहीतरी आपल्याला, आपण प्रत्येक वेळेला असं फक्त म्हणून चालणार नाही की यंग पिढीनी आलं पाहिजे आलं पाहिजे आलं पाहिजे अजून नाटक बघायला. त्याच्यासाठी स्वतः जसं ॲव्हरेज एज 30 आहे, म्हणजे नॉट टू साऊंड एजिस्ट, पण त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्याच्यावर काहीतरी करणं भाग होतं. आणि ह्याची सुरुवात मला वाटतं ऑन पेपर, म्हणजे लेखकाची फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी असते की ते कागदावर उतरवणं. तर आय थिंक ह्या छोटासा थॉट कुठेतरी मागे होता की त्यामुळे ती कुठल्या अशा वाचलेल्या गोष्टीचं, अगेन म्हणजे तुम्ही जे वाचता बघता, नाटकातलंच वाक्य आहे की जे पाहिलंय ऐकलंय वाचलंय ते साचलंय कुठेतरी, आणि तेच मला वाटतं कुठेतरी चॅनलाइज झालं असावं. ते तर बघून 18 तारखेपासून तुम्ही सांगा पोचतंय का. आपल्या या नाटकामध्ये प्रत्येकाने डबल रोल केलेला आहे.
तर प्रत्येकाला असाच प्रश्न आहे की डबल रोल करत असताना आपल्याला काय वाटलं त्याच्यावरती? पहिलं तुम्ही सांगा. माझ्यासाठी डबल रोल म्हणजे म्युझिक कंपोजिंग एक झाली आणि ह्यांच्याकडनं तालीम करून घेणं म्हणजे म्युझिकची गायची. सो त्यात मजा आली. म्हणजे बेसिक लेवलला ह्याला काय मला सांगायची गरज नव्हती. ही नंतर एवढा फास्ट कोपअप करत गेली सगळं एकदम पटापट. मी बोललो चकित झालो बापरे की आहा आता काय उपयोग नाही, आता काय उपयोग नाही. तू आता पहिल्यांदा बस जे झाली, बोलला आता ते- प्रॅक्टिसची गरज जायला. काही नाही, काहीतरी चांगलं निर्माता म्हणून करायचंच होतं. म्हणजे बेसिकली आता मगाचपासून आम्ही सांगायचा जो प्रयत्न करतोय की आम्हाला असंच काहीतरी घेऊन यायचं होतं जे दॅट हॅज नेव्हर बीन सीन बिफोर. की आता आपल्याकडे मराठी रंगभूमीवरती जे आपला जो वारसा आहे इट्स व्हेरी टेक्स्ट ड्रिवन किंवा खूप आपल्याकडे टेक्स्ट ड्रिवन काम केलं जातं. आम्ही टेक्स्ट अशा पद्धतीनेच निवडलं, जशी अक्षता म्हणाली की यंग पिढीने यायला पाहिजे आणि हे सगळं आपण म्हणतो, तर त्यांना भावणारं, त्यांना समजणारं, त्यांना रिलेट करता यावं असं नाटक आम्हाला करायचं होतं. आणि त्याचसोबत प्रत्येक एज ग्रुपच्या माणसालाही ते तितकंच आवडावं की त्यातलं ते म्युझिक संगीत झालं, त्यातले व्हिज्युअल्स झाले, त्याची व्हिज्युअल फिलॉसॉफी खूप वेगळी आहे. जेव्हा तुम्ही याल तर तेव्हा कळेल. तर ते इट वॉज व्हेरी वेल पॅकेज्ड. निर्माता म्हणून मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि ऑफकोर्स आय एम ॲन ॲक्टर फर्स्ट आणि आता नंतर आय एम ॲन ॲक्टर हू हॅव टर्न इन टू अ प्रोड्युसर. तर मला असं वाटतं की माझ्यासाठी हे प्रिव्हिलेज आहे की हे मला प्रोड्यूस करता येते आणि मला त्यात कामही करता येते. सो मजा येते मला खूपच. सो मी ह्यात मीराची भूमिका करते आणि ॲक्टर म्हणून मला असं वाटतं की मी प्रत्येक वेळेस हे म्हणते की आपल्याला समजा प्लॅटर मिळत असेल तर आपलं फक्त एवढंच काम आहे की नीट जेवावं बसून. सो तेच करायचा प्रयत्न करते. ह्यात अजून एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त कपिल आणि ऋषी वाईड विंग्स मीडिया ह्यांचं खूप जास्त क्रेडिट आहे. कारण मी आय थिंक जस्ट म्हणजे माझा अगदीच खारीचा वाटा आहे वेन इट कम्स टू को प्रोड्युसिंग और प्रोड्युसिंग. बट कुठेतरी असं वाटतं की आपण इतकी वर्ष काम करतोय त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की आपण ज्या कॉन्टेंटमध्ये बिलीव्ह करतो किंवा ज्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपली इच्छा आहे की अरे लोकांनी येऊन ते बघावं, तर कुठेतरी त्यात आपलेही स्टेक्स लागले पाहिजेत. तर मला असं वाटतं त्याने तुमचा अप्रोच बदलतो, तुमचा इंटेंट बदलतो. तर ते करायचा प्रयत्न केला आहे ठरलं आहे फॉर एव्हर ह्या नाटकातून. आणि लाईक कपिल सेड की खूप टेक्निकली साऊंड नाटक आहे. आमच्या टीममधल्या म्हणजे आमची आत्ता म्हणजे दिस इज जस्ट यू कॅन से की आम्ही फक्त समोर येऊन त्यांच्या वतीनेही बोलतो आहे, पण सगळेच खूप इमेन्स प्रेशरमध्ये आहेत बिकॉज कोणीही चुकून चालणार नाही आहे. सो ते एक कोलॅबरेशन जे आहे ते वर्क होणं म्हणजे वी डोंट हॅव एनी अदर चॉईस. आणि काय होतं फिल्म असो किंवा सिरीज असो तुम्हाला तुमच्याकडे चुकायची मुभा असते, पण इथे तुम्ही नाही चुकू शकत, म्हणजे कोणीही नाही चुकू शकत. तर ते सतत टोजवर राहणं, कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काहीतरी करणं, त्याने तुम्ही ॲक्टर म्हणून पण ग्रो होता, माणूस म्हणून पण ग्रो होता. कारण तुम्हाला कळतं की ओके आता हेही डील करायचं आहे का तेही डील करायचं आहे. तुमचा अप्रोचच बदलतो वेन युअर वन ऑफ द प्रोड्युसर्स. बिकॉज एक तर मग आय थिंक स्वतःला आपण मग खूप मागे धरतो आणि वी पुट अदर्स फर्स्ट विच इज अ व्हेरी नाईस थिंग इन दिस जर्नी. त्यामुळे मोर दॅन मला असं वाटतं कुठेतरी ते बॅकसीटमध्ये असं नको व्हायला की अरे थोडी ॲक्टिंग बाजूला राहते, कारण तेच लाईक आय एम ऑल्सो अन ॲक्टर फर्स्ट अँड देन अ प्रोड्युसर. पण आपली क्रेडिबिलिटी असते एक ॲक्टर म्हणून, एक कलाकार म्हणून. तर मला असं वाटतं की ठरलं आहे फॉर एव्हरमध्ये जेन्युअनली थोडं ॲक्टरच्या पलीकडे जाऊन काहीतरी करावं. हे असं करावं असं वाटलं कारण थँक्स टू ऋषी, थँक्स टू अक्षता, थँक्स टू कपिल. कारण अक्षताने खूप उत्तम लिहिलं आहे आणि आम्ही सगळेच असं म्हणतो आहे की यंग टीम आहे, युथफुल आहे, ते सगळं मला मान्य आहे. पण शेवटी इट्स अ लव्ह स्टोरी आणि तुम्ही कुठल्याही एज ग्रुपमध्ये असलात तरी प्रेम ही भावना खूप युनिव्हर्सल आहे, खूप जेनेरिक आहे. सो आणि आत्ता ते काही असं उरलेलं नाही आहे की माणूस 20व्या वर्षीच प्रेमात पडतो मग तो लग्न करतो आणि नाही. आता डेफिनेशन ऑफ प्रेमाचं खूप बदललेलं आहे. म्हणजे यू नेवर नो की कुठल्या
तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावर तुम्हाला तुमचं प्रेम सापडेल. तर तसंच काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्लीज असं काही नाही आहे की जस्ट फॉर यूथ ऑर एनिथिंग. नाही, सगळ्यांनी येऊन बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. त्यात डान्सही आहे, त्याच्यात गाणंही आहे, एक छान फ्लोही आहे, त्याच्यानंतर LED वापर केलेला आहे जो खूप इंटरेस्टिंग पद्धतीने केला आहे. सेटही आहे, कारण मला असं वाटतं की खूप लोकांना असं वाटतं की नुसते मग LED आहे का, तर तसं नाही आहे. वी हॅव अ प्रॉपर सेट ऑल्सो. सो काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे, तर डेफिनेटली तुम्ही या. आणि 18 तारखेपासून आमचे शोज सुरू होत आहेत, तर नक्की या बघायला. स्पेशली सेटमध्ये सेकंड हाफमध्ये ते खूप छान सरप्राईज आहे, तर सांगू शकत नाही मी इथे. ऑफकोर्स म्हणजे आता जेव्हा तुम्ही म्युझिकल म्हणता तेव्हा गोष्ट तुमची ही गाण्यातनं पुढे सरकते. म्हणजे असं नाही आहे की आता गोष्ट झाली मध्येच गाणं आलं, नाही. आणि ह्याचं 100% क्रेडिट हे सुजयला जातं, कारण मी जरी म्युझिकल लिहायचं असं ठरवलं तरी मला माहिती होतं की लिरिक्स लिहिणं इज अन ऑल टुगेदर डिफरंट बॉल गेम. आणि ते आत्ता मला असं वाटत नाही की ते तो माझा फॉर्टे आहे. आणि मला कुणीतरी असं हवं होतं की जो मी लिहिलेली भाषा पकडून असं नको वाटायला की अरे लिहिलंय वेगळ्याने आणि गाणी वेगळ्याने लिहिली आहे. ते इतकं सिमलेस वाटणं गरजेचं होतं की सुजयनी, कारण मी त्याला आधीपासून ओळखते आहे आणि मी त्याचं काम आधीपासून पाहिलं आहे, तो मला आधीपासून ओळखतो. सो त्यामुळे ते सिमलेस ट्रान्झिशन झालं. ते असं कुठे आउट ऑफ प्लेस वाटत नाही. बट अगेन कमिंग बॅक टू द क्वेश्चन, कुठेतरी हाच वेगळा प्रयत्न आहे ना की जर का एकच गोष्ट आपण जर का मोठा पॅच म्हणून सांगणार असू तर ती गाण्यातनं अजून छान लिरिकली व्यक्त करता येऊ शकते. सो या. आणि लव्ह स्टोरी म्हटलं की म्युझिक हे, म्हणजे म्युझिकशिवाय लव्ह प्रेम असू शकत नाही. आणि असं कुठेच नाही आहे की ते गाणी कथा पुढे नेत नाही आहे. म्हणजे ते ज्या ज्या मोमेंटला येतं गाणं, आणि गाणं म्हणजे इट इज मोर ऑफ सॉंगलेट्स की 1.5 मिनिटाचं. त्यामुळे असंही कुठेही नाही आहे की तुम्ही त्यांनी डिटॅच होणार आहात आणि असं वाटणार आहे तुम्हाला की अरे हे मध्येच काय आहे, असं काही नाही आहे. ते इतकं सिमलेस फ्लो होतं आहे आणि त्यांनी गोष्ट पुढे नेते. त्यामुळे अजिबातच ते जस्ट बिकॉज आता लव्ह स्टोरी आहे तर आता एक गाणंही करूया असं ते केलेलं नाही आहे. इट्स अबाउट द कॅरेक्टर्स, इट इज अबाउट अबीर अँड मीरा, इट इज अबाउट देअर गोष्ट. त्यामुळे ते आहे की म्युझिक हे आमच्यासाठी एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. म्हणजे आमच्या नाटकातलं 4थं पात्र हे म्युझिक आहे. आणि त्याचं क्रेडिट कम्प्लिटली अनिरुद्ध, म्हणजे ऑब्व्हियसली विजनला तर जातंच, अक्षताने तसं लिहिलं आहे, ऋषीने तसं इमॅजिन केलं आहे, पण म्हणजे अनिरुद्धला डेफिनेटली जातं सगळं क्रेडिट. पण ज्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे ते खूपच अमेझिंग आहे. आणि जो इम्पॅक्ट येणं गरजेचं आहे म्युझिकने तो येतो आहे. इट इज नॉट टेकिंग अवे, मग ते ओव्हरशॅडो करतं आहे का कोणाला, तर नाही. तुम्हाला कामंही तेवढीच त्या ताकदीची दिसत आहेत, तुम्हाला ॲट द सेम टाईम म्युझिकही त्या वेळेला जेव्हा गरजेचं आहे तेव्हाच येतं आहे. त्यामुळे काही कोणीही कोणाला ओव्हर पॉवर करत नाही आहे. दॅट्स व्हॉट आय फील. ऋषी म्हणजे हो, नाही ऑफकोर्स, म्हणजे ती जे म्युझिकबद्दल बोलली ते तितकंच खरं आहे. आणि म्हणजे इट इज नॉट ओनली म्युझिक, तो सगळ्याचा म्हणजे सिनोग्राफी नावाचा एक प्रकार असतो ना. तर सिनोग्राफीमध्ये असं म्हणतात की एक सीन वर्क होण्यासाठी तुला वेगवेगळ्या अंगाने तो सक्षम व्हायला लागतो ना. जसा अभिनय आहे, जसे त्याच्याबरोबर दृश्य म्हणजे लाईट्स येतात, तर त्या लाईट्समध्ये आता LED ॲड झालेत, LED येतात, LED नंतर अजून काय लागतं तर ऐकायला लागतं. सो BGM येतो, बॅकग्राऊंड स्कोर येतो, मग गाणी येतात. सो एक सीन फुलण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीच्या नाटकाला फक्त अभिनय लागत असेल तर इथे 5 गोष्टी लागत आहेत. तर त्याची सांगड घालता घालता आम्हाला खूप, दॅट्स वाय वी आर रिहर्सिंग मोर. आम्ही टेक रन्स खूप करतोय, आम्ही टेक्निकल टीमबरोबर काम खूप करतोय. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा एकत्र इम्पॅक्ट आम्हाला तुम्हाला द्यायची इच्छा आहे. सो दॅट इज वॉट वी आर फायटिंग फॉर. सो म्युझिकची डेफिनेटली गरज आहे नाटकासाठी. सो प्रत्येक नाटकाची एक पोत असतो. म्हणजे एक सामाजिक धडा देणारं नाटक असेल, एक कम्प्लिटली ह्युमरस नाटक असेल ज्याच्यात आपण आपलं डोकं कदाचित तिकीट काउंटरला ठेवून परत घेतो नंतर. तर हे नाटक असं आहे ना की ह्याच्यात सामाजिक एक कुठलीही भावना नसली
सोशल कुठला एक टेक नसला तरी प्रत्येकाच्या आयुष्यातला इंटरपर्सनल रिलेशनशिप जो माणूस झगडत असतो ना, सो त्याच्याबाबत अनेक ठिकाणी भाष्य करून एक चिमटा देणारं नाटक आहे. सो असं नाही होत की फक्त लव्ह स्टोरी म्हणजे इट गोज सीमलेस. सो तुम्हाला या लव्ह स्टोरीमधनं 2,00,000% मी सांगतो असे अनेक डायलॉग तुम्हाला कळतील जे तुम्हाला कोणीतरी कदाचित म्हटलेले आहेत, तुम्ही कोणाला तरी म्हटलेलं आहात, किंवा असंही तुम्हाला वाटेल की अरे हे मी या मित्रासोबत ऐकलं होतं, हे मी या मैत्रिणीसोबत पाहिलं होतं. आणि यू विल गेट इन्व्हेस्टेड इन द प्ले जस्ट बिकॉज ऑफ दोज कॅरेक्टर्स. सो म्हणजे फक्त लव्ह स्टोरी नाही आहे ही, त्या इमोशन्सचा एक काय म्हणू मी, म्हणजे इंटरपर्सनल इमोशन्सचा कथार्सिस आहे. इट गोज ऑन अ डिफरंट लेवल. ह्यालाच एक्सटेन्शन म्हणून मला म्हणजे सांगायला आवडेल की मी जेव्हा लिहायचं ठरवलं तेव्हा ते एक नाटक म्हणजे तर बाबा आपल्या खांद्यावर जबाबदारी, मग आपण एक संदेश दिला पाहिजे का वगैरे असं. त्यामुळे हे मला डेलिबरेटली ना टाळायचं होतं. मला प्रीची काही करायचं नव्हतं की आता मी बघा काय सांगते, हा झोन पकडून मला काही, जर का ओघाओघाने कुठली फिलॉसॉफी येत असेल जी नाटकात येते, ती प्रत्येक जण कसा हेरतोय हे बघणाऱ्यांच्या आय थिंक पर्स्पेक्टिव्हवरती डिपेंड करतं. पण मुद्दाम मी आता तुम्हाला काहीतरी सांगते असं म्हणल्यावर मला नाही वाटत किती लोक ते खूप छान पद्धतीने आता मी ऐकतो म्हणून ऐकतील. सिमलेसली जेव्हा एखादं काहीतरी गोष्ट येत असेल तेव्हा ती, आणि अगेन मला असं वाटतं ह्याच्यामध्ये मोर दॅन समाज, मला असं वाटतं एक नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू थोडासा आम्ही देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला थोडंसं सांगायला आवडेल की जरी आपण यूथ रिलेटेड म्हणतोय, म्हणजे आम्ही एक नाटकाची रीडिंग अशी केली ऋषीच्या घरी, जिकडे ऋषीची आजी, आई आणि बहीण तिघं होते. सो ऋषीची बहीण पॉइंटेड आउट की अरे हे आमच्या पिढीचं प्रॉब्लेम्स आहेत किंवा हे आमचं म्हणणं आहे. बट ॲट द सेम टाइम ऋषीची आई आणि आजी एंडेड अप सेइंग की पण आम्हाला लेफ्ट आउट नाही वाटलं, आम्हाला असं नाही वाटलं की अरे हे फक्त ह्या सेगमेंट ऑफ लोकांसाठीचं नाटक आहे, ह्याच्यामध्ये आम्हालाही काहीतरी एक नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू शोधायला मिळते, चेरिश करायला मिळते. आणि मला असं वाटतं कधी कधी तेही इम्पॉर्टंट असतं की आज जाऊया आणि काहीतरी जस्ट चेरिश करूया आणि परत येऊया. सो अगेन ॲज ही राईटली सेड की तो कथार्सिस होतो आणि आय थिंक दॅट्स व्हॉट आर्ट इज अबाउट. ते तुम्ही काहीतरी स्वतःचं बघत असता. बट ऑल्सो दॅट डिपेंड्स ऑन द स्टोरी, राईट. आता जर का ती त्या नाटकाची गरज असती तर डेफिनेटली. लव्ह स्टोरी आहे म्हटल्यावरती मला असं वाटतं लोकांनी येऊन ते छान बघावं, त्यांचं काहीतरी त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करावा. आणि ते आय थिंक अगेन ॲज ही साईड की प्रत्येक नाटकाचा एक पोत असतो. आणि नॉट नेसेसरीली की हे आमचं शेवटचं नाटक आहे. येऊ ना परत घेऊन. काय नाही, आता तुम्ही जसं म्हणाल की सामाजिक बांधिलकी जबाबदारी, नाही ऑफकोर्स, सॉरी काय म्हणाल, प्रत्येक वेळीच असायला पाहिजे. एक्झॅक्टली. आता मी ह्याच्या आधी म्हणजे पर्सनल सांगतो, आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल लेवलला केलंच असेल. ह्याच्या आधी तोडीबिल फॅन्टसी नावाचं एक नाटक आम्ही करत होतो, त्यामध्ये एक सामाजिक संदेश होता. त्यानंतर त्याच्या आधी एक वेगळं नाटक करतो, त्याच्यात एक वेगळं सामाजिक, दुसरं एक प्रोड्यूस करायचा प्रयत्न करतो. सामाजिक संदेश आपण देतो बरोबर आहे, पण त्यात तोडीबिल फॅन्टसी हे नाटक किती जणांनी बघितलं हा एक मोठा प्रश्न आहे. कारण इट्स अ ब्रिलियंट प्ले. म्हणजे 6 वर्षामध्ये आम्ही 25च प्रयोग करू शकलो त्याचे. का? कारण इट्स वॉजंट प्रीची. अगेन लाईक अक्षता सेड की ते प्रीची अजिबात नव्हतं, त्यात सामाजिक हे होतं, पण इट वॉजंट म्हणजे ते कमर्शियल मीन्समध्ये नव्हतं ना बसत. तर ते आता आम्ही काय प्रयत्न केला, अगेन तुम्ही म्हणाल की सामाजिक बांधिलकी एक देणे आहे, आणि तिने सांगितलं की 3 जनरेशन्स एका वेळेला बसून त्या नाटकाबद्दल नाटकाशी रिलेट करू शकतायत, एकमेकांचे प्रॉब्लेम्स डिस्कस करू शकतायत. तर समाज हा आपल्या घरातूनच सुरू होतो असं मला वाटतं. तो मे बी इफ यू आर ट्राईंग टू अंडरस्टँड इच अदर्स प्रॉब्लेम्स देन यू विल अंडरस्टँड द समाज बेटर, असं मला वाटतं. की आपल्या घरात आपण जर छान कॉन्व्हर्सेशन एक केलं की तुझे प्रॉब्लेम्स काय आहेत, माझे प्रॉब्लेम्स आहेत, हे समजून घेतलं, तर बाहेर कदाचित आपण कॉन्व्हर्स खूप जास्त चांगलं करू शकतो इतर लोकांशी. तो हा एक छोटासा, म्हणजे तिच्या जरी प्रीची करायचं नसलं, ह्या भागातनं आलं असलं, त्या या अनुषंगाने आलं जरी असलं, तरी मला वाटतं इट्स सर्विंग द पर्पज की तुम्ही तुमच्या घरातलेच प्रॉब्लेम्स जरा चांगल्या पद्धतीने अजून समजू शकाल. आणि मी एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला सांगू का, मी बघितलं हे नाटक, तर प्रेक्षक म्हणून मी तुम्हाला एवढं सांगेन की मला
नाही जास्त नाही, मी नाही असं म्हणणार. मी बघितल्यानंतर तुम्हाला सांगतो की अंतर्मुख करायला लावणारं आणि नातेसंबंधांबद्दल आमच्यात चर्चा घडली. जेव्हा आम्ही जाऊन नंतर प्रयोगानंतर जेवायला गेलो तेव्हा आमच्यात चर्चा घडली की असं होईल का, मग असं का झालं नाही, ह्याचं पण असं झालं होतं. सो अशा प्रकारे ते डेफिनेटली वर्क होतं तुम्ही म्हणताय तसं. आय थिंक इनफ ह्या गोष्टीवर म्हणजे आमचा जॉनराच नाही आहे हा. त्यामुळे आम्ही लाईक ऋषी सेड आम्ही पुन्हा एकदा समाजाला काहीतरी देणारं घेऊन येऊ. आणि आत्ता आय थिंक इनफ आम्ही हे तिघंही बोललेले आहेत म्हणजे निमकर आणि माझ्या वतीने सुद्धा. सो आत्ता जस्ट हा मुद्दा आहे की 18 तारखेपासून नाटक सुरू होतं आहे, त्यामुळे प्लीज नाटकाच्या प्रयोगाला या. आणि मला नाही वाटत आमच्यापैकी असं कोणीही आहे ज्यांना इन द फेस, आणि हल्ली कोणालाही नाही आवडत सांगितलेलं की तुला हे करायचं आहे, तुला हे नाही करायचं आहे. त्यामुळे तुम्ही आमचं छान नाटक बघा, त्यातून तुम्हाला जे घ्यावंसं वाटतं ते तुम्ही घ्या. आणि तसं मग यू कॅन त्याच्यानंतर आपण बोलूच. थँक्यू. नाटक पाहायला येण्यासाठी एक शेवटचा एक प्रश्न विचारतो माझा. नाटकामध्ये असे डायलॉग वगैरे घेतलेले आहेत? डायलॉग घेतलेले आहेत ना? आहेत ना. एक गोष्ट मी क्लिअर करतो, म्युझिकल नाटकाचा अर्थ फक्त मी क्लिअर करतो. नाटक हे नाटकासारखंच आहे आणि मध्ये गाणी आहेत. सो म्युझिकल नाटक म्हणजे सतत गाणं अख्खं म्युझिक मधनं फिरत नाही. सो नाटकासारखंच नाटक आहे. हो, नाटकासारखंच नाटक आहे. त्याच्यामध्ये आपण काहीतरी डायलॉग घेतलेले असणार आहेत. तर एखादा डायलॉग जे कलाकार जे आहेत त्यांनी फक्त एखादा डायलॉग त्यांनी इथे या ठिकाणी करून दाखवा. एक डायलॉग, आणि तोही डायलॉग असा आम्हाला दाखवा की जेणेकरून 18 तारखेला आमची पण इच्छा व्हायला पाहिजे की आम्ही ते नाटक पाहायला येऊ. एक काम करूयात आपण, आधी डायलॉग ऍड्रेस करूयात आणि मग LED कन्सेप्टकडे नक्की येऊयात आपण. हां बरं, LED बद्दल बोलूया आधी. हां, डायलॉगचा जरा विचार करतो, कुठला डायलॉग असेल की ज्याने तुम्हाला उत्सुकता होईल आणि थोडा विचार करतो आणि स्पॉइलर पण होणार नाही असं. हां, सो असे डायलॉग भरपूर आहेत पण ते मजा नाही गेली पाहिजे असं. सो LED वॉलचा म्हणजे काय आहे मी फक्त समजवतो. सो बेसिकली आपल्याला व्यावसायिक नाटकांना कधी कधी कमर्शियल्सची खूप अडचणी असतात. सो रायटर्सवर लिहिताना बंधन येतात की बाबा एक नाटक तू घरात लिही अख्खं. सो जर का मला गोष्ट कुठे बाहेर घेऊन जायची आहे तर ती बाहेर मला घेऊन जाता येत नाही. उदाहरणार्थ नाटकातला एक स्पॉइलर मी देतो. तिने एक सीन लिहिला आहे जो मरीन ड्राईव्हवर घडतो. तो मरीन ड्राईव्ह मी कसं उभा करू? अख्खं घर बॉक्स सेट जो आहे तो मला अख्खा काढावा लागेल आणि मरीन ड्राईव्ह अख्खा आणायला लागेल. सो मी तिथे LEDचा वापर केला आणि त्या LEDवर तुम्हाला अख्खा समुद्र दिसतो. सो तुम्हाला जे आणि तो लाईव्ह दिसतो, तो फोटो नाही आहे. म्हणजे जसं नाटकात फ्लेक्स लावतात, त्या फ्लेक्स मागे आपल्याला कळतं हा समुद्र आहे, तो फ्लेक्स नाही आहे, तो लाईव्ह समुद्र आहे. आम्ही म्हणजे काही म्हणजे शुभंकर जसं मी म्हटलं VFX आर्टिस्ट आहे, आम्ही काही रिअल लोकेशनला जाऊन शूट करून पण गोष्टी आणल्यात. अनेक गोष्टी आमच्या 3D स्टुडिओमध्ये पण बनल्यात. आणि प्लस त्या LEDचं नुसतं म्हणजे कॉन्सेप्ट सुचली, पण ह्याला सपोर्ट ज्या पद्धतीने केला ना, म्हणजे कुशल खोत जो वाईडविंग्सचा आमचा कार्यकारी निर्माता आहे, तो जो या नाटकाचं सगळं पाहतोय, त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं गोष्टी हँडल केल्यात, प्लस प्रवीण बर्वे, पराग बर्वे दोघांनीही ज्या पद्धतीने आम्हाला मदत केली आणि दे स्टूड विथ अस की येस ही आयडिया जरी म्हणजे नुसती फिजिबल म्हणजे नुसती सुचली नसली तरी आम्ही ती फिजिबल करून देऊ, आपण ते करूया. त्यामुळे कुडोज टू द मॅनेजमेंट टीम. हो, आता हे कसं कळलंय मला माहिती नाही आहे, पण नाटकाची सुरुवात ही पडद्याबाहेर घडते एवढंच सांगतो. नाटकात स्टँडअप आहे जे आम्ही आत्ता आऊट केलं आहे. नाटकात स्टँडअपचा एक छोटासा पीस आहे. सो नाटकात स्टँडअप आहे, LED वॉल्स आहेत, लाईव्ह गाणं आहे, म्युझिक आहे. आणि जसं मगाशी अक्षता म्हणली तसं एक यंग कपल त्यांच्या आईबाबांना घेऊन हे नाटक पण पाहू शकतात. ते जे आईबाबा आहेत ते त्यांच्या आईबाबांना म्हणजे आजी आजोबांना घेऊन पण हे नाटक पाहू शकतात. सो इट्स फॅमिली गेट टुगेदर म्हणेन मी. आणि त्यांचा प्रश्न मला वाटतं असा होता की इथे तर घडणारच तुमचं नाटक, पण परदेशात प्रयोग होणार आहेत का असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सॉरी मला पडदा ऐकल. हां
नाही हा हा सॉरी नाही नाही मला म्हणजे इथे तर तुमचे प्रयोग 200% होणार आहे, मग परदेशात होणार आहेत सॉरी का? सॉरी मला तो प्रश्न मी पडदा ऐकला. ओके एनिवे परदेशात प्रयोग म्हणजे का नाही होणार म्हणजे हवेत ऑफकोर्स हवेत. नाटकाची कल्पना खरं तर लंडन मध्ये रुजली आहे, त्यामुळे इथून परत लंडनला जेव्हा आम्हाला जाईल, आमची इच्छा तर आहेच जिथे नाटक हे सुचलंय तिथे आम्हाला करायचं एक सर्कल कम्प्लीट होईल है ना. खरं तसं बघायला गेलं तुम्हाला गाणी ऐकवलेली आहेत, ती पण एक प्रकारे स्टोरी हो ऍक्च्युली डायलॉगचं काय आहे ना, आम्ही काहीच रिव्हील डायलॉग्स नाही करू फार शकत सुंदर आहे. आहेत. हो त्यासाठी तुम्हाला यायला लागेल 18 तारखेला. मी तुमच्यासाठी पहिल्या रोमध्ये पहिली सीट ठेवणार, तुम्ही फक्त कन्फर्मेशन द्या कुशलला. त्यामुळे मग मी जेन्युअनली सांगते, कारण आता आमचं तेच होतं की कुठलं काय बोलल्यावर काय रिव्हील होईल, तर मग त्यामुळे आम्ही खरंच ती रिस्क घेऊ शकत नाही. पण डायलॉग्स आहे म्हणजे आम्ही परफॉर्म करतो, अबीर मीरा आम्ही परफॉर्म करतो, ही या दोघांची गोष्ट आहे. तर आम्ही तिथे पात्र ॲक्च्युली लाईव्ह परफॉर्म करतो, त्यामध्येच एक गाणं आहे ते असं आहे. गाण्यांमध्ये आम्ही नाही आहोत, आमच्यामध्ये गाणं LED असं सगळं आहे. म्हणजे पात्र महत्त्वाची आहेत, तिथे परफॉर्म करतात ते लाईव्ह. त्यामुळे या 18 तारखेपासून सुरू होतं शो. संपवायच्या आधी फक्त शेवटचा मुद्दा बोलतो. काय ह्या नाटकासाठी कष्ट करणारी खूप लोक आहेत. इथे दिसतोय आम्ही फक्त 5 जण. आमची खूप मोठी टेक्निकल टीम आहे. आमचा VFX आर्टिस्ट आहे, अगदी म्हणजे साऊंड ऑपरेटर पण इतका बँगॉन आम्हाला या प्रोडक्शनसाठी लागतोय आणि जो मिळाला आहे. लाईट्स डिझायनरपासून तेजस देवधरचे लाईट्स आहेत, हर्षित आत्रे कॉस्ट्युम्स करते आहे. प्रत्येक डिपार्टमेंट कुशल सगळं प्रोडक्शनचं बघतोय. प्रवीण बर्वे आणि पराग बर्वे आपले सगळे पेपर ॲड्स पब्लिसिटी या सगळ्या गोष्टी पाहत आहेत. सो शेवटचा मुद्दा कन्क्लूड मी ह्याच्याने करीन की इट इज ऑल अ टीम वर्क. आणि जरी का आम्ही 5 जण आता म्युझिक लॉन्चला दिसत असलो तरी खूप मोठा ताफा म्हणेन मी जो या नाटकासाठी काम करतोय गेले अनेक दिवस. सो क्रेडिट टू ऑल आणि इट्स अ टीम वर्क ॲट द एंड. थँक्यू. LED वालं नाटक आहे, म्युझिकवालं नाटक आहे. LED म्युझिक असलं तरी सुद्धा पारंपरिक सेट आहे, पारंपरिक डायलॉग्स आहेत, ते सगळं आहे. असं सगळ्याचं एक अनोखं कॉम्बिनेशन आहे हे. यंग लोकांनी केलेलं पण सगळ्यांसाठीचं हे नाटक आहे. नक्की 18 तारखेला शुभारंभाचा प्रयोग बालगंधर्वला पाहायला सगळेजण जरूर या. एक वेगळा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि खूप खूप धन्यवाद इथे तुम्ही सगळेजण उपस्थित राहिल्याबद्दल. आता वेळेअभावी आपल्याला कार्यक्रम थोडासा आटोपता घ्यावा लागतोय, पण थँक्यू व्हेरी मच आपल्या या ठरलंय फॉर एव्हरच्या म्युझिक लॉन्चला आणि याच्या प्रेसच्या ब्रीफिंगला आपण आल्याबद्दल. म्युझिक लॉन्चचं आपण करायचं आहे क्विकली, आपण पुढेच करतोय. ओके येस, गाणी जी आहे ती यूट्यूबवरती स्पॉटिफायवरती सर्व प्रमुख जी सोशल मीडिया माध्यमं आहेत त्याच्यावरती अवेलेबल आहेत. ती जरूर ऐका आणि ती आवडण्यासारखीच गाणी आहेत. पटकन तोंडात बसणारी, गुणगुणू शकाल अशी ती गाणी आहेत. सो नक्की तुम्ही ती एन्जॉय करा तुमच्या आवडत्या माध्यमावरती. थँक्यू व्हेरी मच. ऑल्सो राहुल, तुला मनापासून थँक्यू की तू शॉर्ट नोटीसवर आलात आणि यू आर अ ग्रेट होस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.